नमस्कार. मी आज घावणे काढते. तांदळाच्या पिठाचे 2-4 काढले. आता मी नाचणीचे काढते. तर त्याच्यासाठी मी अगदी पेल्यावर, छोट्या पेल्यावर नाचणी भिजत घातलेली आहे आणि ती मिक्सरला लावली आणि हे त्याच भांड्यामध्ये म्हणजे तांदळाचं हे होतं ना, ते तो संपलेलं त्याच्यातच ती मिक्स केलं पीठ ते नाचणीचं आणि असं हे केलं, एवढं पातळ केलं आहे. तर नाचणी किती वेळ आपण भिजवली काय केली तरी तशी ती भिजत नाही, तशीच राहते खसखशीत. पण ते मिक्सरला लावली ना की छान प्रकारे लागते, मस्तपैकी बारीक पीठ होतं एकदम. त्याची सालं तशीच राहतात ते ह्याची. तर आता मी जरा हे केलं आहे आणि भिडं ठेवलं आहे. तर त्याला तेल लावूया. भिडाला घासून घासून चोळून वेळ असं किशी बनवली आहे, नारळाची किशी. ओले नारळ असतात ना त्याची. त्याने कसं जोरात असं लावता येतं तेल घासून घासून. तर आता मी घालते एक घावणं. थोडं जाडच ठेवलं आहे नाचणीचं पीठ, कारण काय खूप वेळ लागतो ते नाचणीचं सुकायला आणि मग काय होतं एकदम पातळ असा पपुत्र पापडासारखा असा निघतो. म्हणून जरा जाड ठेवलं आहे आणि घालताना पण जाड घातलं आहे घावणं. एकदम एका वेळेला मी केलेलं ना ते पातळ पीठ झालं आणि सुकेपर्यंत ठेवलं ना थोडा वेळ झाकण ठेवायचं. तर ते काय झालं एकदम पातळ असा पापडासारखा झाला. म्हणून आता कधी घावणा करायचं असेल नाचणीच्या पिठाचा तर जाड पीठ ठेवते, म्हणजे घट्ट पीठ ठेवते साधारण, आणि हे करते थोडं जाड घालते. घावणा घालताना पण जरा डबल घालते जाड असा, मग तो सुकेपर्यंत व्यवस्थित राहतो. अशा प्रकारे दिसतोय नाचणीचा घावणा आणि सुकायला जरा वेळ लागतो. सगळ्यांनाच नाही आवडणार, कारण त्याची चव थोडीशी वेगळी येते. ज्यांना म्हणजे असं नाचणीची भाकरी वगैरे खायची आणि कधी तांदळाचे घावणे केले आहेत आणि आपल्याला खायला नाही मिळत, तर अर्धी वाटी भिजत घालून ती बारीक एकदम मिक्सरला लावून करू शकतो. आणि ना चटणी बिटणीपेक्षा चहातूनच छान लागतो तो घावणा. तर हे आता सुकलं आहे बघा, असं झालं. संपूर्ण सुकेपर्यंत काळा काळा होतो. तर पुन्हा एकदा घालते. तेल लावायचं हे ना, म्हणजे जे तुम्ही कांदा कसं असतं तेल लावायला गेलं ना की हातातून सुटतो. तर तेल लावताना ना घट्ट असं चोळून चोळून लावलं पाहिजे तेल. तर आता दुसरा पण तयार झाला आहे बघा. मस्त झालं आहे ना. तर तो जाड घातल्यामुळे छान उतरला. आता एकदा घालते, घालून दाखवते एकदा. तेल जरा चांगलं व्यवस्थित घासून घासून लावायचं. झाकण ठेवते. तुम्हाला कधी करायचे असतील ना नाचणी पिठाचे घावणे, तर तुम्ही असे करून बघा. जरा पीठ जाड ठेवायचं, म्हणजे डाऊला जरा घट्ट लागलं तर मग अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुम्हाला पाहिजे असतील तर
नाचणीच्या पिठाचे घावणे काढू शकता. हे बघा छानपैकी येतात मस्तपैकी. फक्त जरा जाड ठेवलं पाहिजे पीठ आणि तेल लावताना भिडाला किंवा तुम्ही कुठच्याही ते तव्याला हे करत असाल, काय करत असाल त्याच्यावर करत असाल तर जरा तेल असं व्यवस्थित लागलं पाहिजे त्याला, तर तो छान येतो. असं घासून घासून तेल असं घासून घासून लावायचं, असं घासून घासून. आणि पीठ असं घावणं घालताना ना जरा हा चमचा आहे ना तो जवळच घेऊन घ्यायचा, असं एकदम वरून असं नाही ओतायचं. आणि मेन म्हणजे ते पीठ असतं ना ते तापलं पाहिजे व्यवस्थित, तर छान उचलणार घावणं. चला मग अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा नाचणीच्या पिठाचे घावणे मस्तपैकी. आणि मला लाईक करा आणि माझे नेहमी छोटे छोटे व्हिडिओ असतात ते पाहत राहा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. बाय.